नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, बीडमध्ये गुन्हेगारीचं विश्व हे मोठ्या प्रमाणात निर्माण झालंय। अंजली दमानिया तसेच इतर नेत्यांनी बीडमध्ये गुन्हेगारी किती पसरलेली आहे, त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी बीडमध्ये किती शस्त्र परवाने आहेत, किती कायदेशीर शस्त्र परवाने आहेत, किती बेकायदेशीर शस्त्र परवाने आहेत याची माहिती, याची यादीच ही समोर ठेवलेली होती। संतोष देशमुख हत्याकांडामध्ये ज्या आरोपींची नावं समोर आलेली आहेत, अशा मंडळींवर, अशा आरोपींवर किती भयंकर गुन्हे आहेत, त्यांची संख्या किती आहे याची एक यादी प्रसिद्ध झाली आहे। तीच यादी आणि त्याच यादीमध्ये कुणावर किती गुन्हे नोंद झालेले आहेत हे आपण पाहणार आहोत। बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जी नावं समोर आलेली आहे त्या नावांवरती याआधी किती गुन्हे दाखल झालेले आहेत ते। तर मंडळी, या संपूर्ण मालिकेमध्ये सुदर्शन घुले याच्यावरती 19 गुन्हे दाखल आहेत। सुदर्शन घुले या नावावर 19 गुन्हे आहेत, तर वाल्मिक कराडवर 15 गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर या लिस्टमध्ये पुढचं नाव जे आहे ते आहे कृष्णा आंधळे याचं। कृष्णा आंधळे या गुन्हेगारावरती 6 गुन्हे याआधी दाखल आहेत आणि आता देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। त्याचबरोबर पुढचं नाव जे आहे ते महेश केदार याचं आहे। महेश केदार याच्यावरती देखील 6 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 6 गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे। तर पुढील आहे प्रतीक घुले। प्रतीक घुले यावर देखील 5 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता देखील त्याच्यावरती गुन्हा आहे। तर 5 गुन्ह्यांचा धनी असलेला प्रतीक घुले। पुढील आहे जयराम चाटे। जयराम चाटे यांच्यावरती 3 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता देखील ते गुन्ह्यामध्ये आहेत। तर पुढील आहेत विष्णू चाटे। विष्णू चाटे यांच्यावरती 2 गुन्हे दाखल आहेत आणि आता देखील ते गुन्ह्यामध्ये आहेत। तर 7 हे आरोपी होते, यापैकी सर्वात जास्त गुन्हे हे दाखल आहेत सुधीर सांगळे यावर देखील 2 गुन्हे दाखल आहेत। तर मंडळी, ही 8 आरोपींची नावं आहे। सुदर्शन घुले यावर सर्वाधिक 19 गुन्ह्यांची नोंद आहे। तर मंडळी, अशा पद्धतीची ही गुन्ह्यांची यादी आहे आणि ही केवळ परळी आणि संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी जे आहेत त्यांची आहे। असे असंख्य आरोपी हे सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात, संपूर्ण महाराष्ट्रात आहे। त्या मानाने बीड जिल्ह्यातली ही गुन्हेगारीची यादी आपल्या समोर सध्या ठेवण्यात आलेली आहे। तर मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा। धन्यवाद।